Okay. Today I am going to discuss about atomic absorption spectrophotometer, AAS. Okay. Atomic absorption spectrophotometer. In short, AAS. Last time आपण दोन इंस्ट्रुमेंट स्टडी केलता. Okay. त्याचे प्रिन्सिपल आपण स्टडी केलता. First, as a spectrophotometer. Second, flame photometer. Okay. Then today we'll discuss atomic absorption spectrophotometer, AAS. The first principles of a AAS. It is a principle actually. The element being determined must be reduced down to the elemental state, vaporized and imposed in the beam of the radiation in the source. Absorption of EMR, electromagnetic radiation. Okay, मग ते कुठले पण असो, UV असो किंवा VIS असो. ओके, लास्ट टाइम तुम्हाला मी त्याची रेंज पण सांगितलेली. UV ची रेंज किती आहे, VIS ची रेंज किती आहे. ओके, by neutral atom in gaseous state. Same principle as molecular electronic spectroscopy, but sample holding equipment and spectra are different. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय असणार आहे? स्पेक्ट्रोफोटोमीटर असेल किंवा फ्लेम फोटोमीटर असेल किंवा AAS असेल, त्यातले व्हेरिएशन काय असणार आहे AAS मध्ये? फक्त त्याच्यात काय असणार आहे की हॅलो कॅथोड लॅम्प हे काय असणार आहे, ऍडिशनल असणार आहे. बाकी EMR आहे, तर तुमचं अल्ट्रावेज किंवा विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी ही काय असणार, सगळे सेम असणार आहे. न्यूट्रल ऑफ ॲटम्स, गॅसियस स्टेट, एखाद्या सॅम्पलचं वेपराइज करणे किंवा ते इम्पोज करणे फॉर न्यूट्रलायझर, हे काय असणार आहे, सगळं सेम असणार. फक्त ऍडिशनल काय असणार आहे AAS मध्ये, फक्त हॅलो कॅथोड लॅम्प. ओके, आता इथे खाली डायग्राम दिलेले आहे सिंपल. फर्स्ट सॅम्पल असणार आहे खाली, सॅम्पल ते सेट करणार आहे ऍज अ न्यूट्रल किंवा नेबुलायझर. द नेक्स्ट चॉपर सिलेक्ट टू, त्यात एकदम मिस्ट सॅम्पल जे आहे ते काय करणार आहे, पुढं त्या फ्लेमवर स्प्रेड करणार आहे. देन सोर्स, हा सोर्स काय असणार तुमचा हॅलो कॅथोडचा लॅम्प असणार आहे. ओके, देन नेक्स्ट सिलेक्टर. सिलेक्टर म्हणजे काय असणार तुमचं मोनोक्रोमॅटर असणार आहे. म्हणजे जे तुम्हाला लाईट रिक्वायरमेंट आहे, ओके, जे तुम्हाला एलिमेंट डिटेक्ट करायचा आहे, तोच एलिमेंट काय करायचा इथं सिलेक्ट करायचा किंवा त्याची स्पेसिफिक वेव्हलेंथ इथे काय करायची मोनोक्रोमॅटर मध्ये सेट करायची. बिकॉज दोज लाईट ओनली पास द डिटेक्टर. ओके, रिमेनिंग लाईट आर ऍब्सॉर्ब. द नेक्स्ट डिटेक्टर आणि लास्ट रीड आउट. मग तुम्हाला इथे रिडिंग भेटणार आहे. झालं तुमचे सिंपल स्ट्रक्चर. The next atomic absorption spectrophotometer have 4 principal component, म्हणजे 4 मेन कंपोनेंट आहे त्याचे. फर्स्ट लाईट सोर्स. ओके, त्यातलं मेन फर्स्ट कंपोनेंट आहे लाईट सोर्स, युजली ऍज अ हॅलो कॅथोड लॅम्प. ओके, आज फक्त मेन डिफरन्स आहे फ्लेम फोटोमीटर मध्ये किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये. फक्त हॅलो कॅथोड लॅम्प हे काय फक्त ऍडिशनल आहे. बाकी ॲटोमायझर, मोनोक्रोमॅटर, डिटेक्टर आणि रीड आउट हे सगळे काय असणार तुमचे स्पेक्ट्रोमध्ये पण असणार आहे आणि फ्लेम मध्ये पण असणार. फक्त हॅलो कॅथोड लॅम्प हे फक्त कशात असणार आहे, AAS मध्ये असणार आहे. ओके, देन सेकंड कंपोनेंट आहे आणि ॲटम सेल किंवा ॲटोमायझर. त्यात फक्त तुमचं सॅम्पल सक करून ऍज अ मिस्ट फॉर्म मध्ये फक्त काय करणार आहे, ते फ्लेमवर स्प्रेड करणार आहे. कोण? ॲटोमायझर. देन मोनोक्रोमॅटर. मोनोक्रोमॅटर काय असणार आहे, तुम्हाला कोणता एखादा एलिमेंट डिटेक्ट करायचा आहे, त्या एलिमेंटची वेव्हलेंथ फक्त काय करणार आहे, ते पुढे पास करणार. बाकीच्या वेव्हलेंथ काय करणार आहे, ऍब्झॉर्ब करणार आहे. कोण? मोनोक्रोमॅटर. देन फोर्थ अ डिटेक्टर. मोनोक्रोमॅटर पासून जी लाईट पुढे पास होते, ओके, त्याचं काय करणार आहे, ऍज अ डिजिटल फॉर्म मध्ये तो काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे. रीड अँड डिव्हाइस, तो आपल्याला काय करणार आहे, रीड करता येणार आहे. ओके, हे 4 मेन कंपोनेंट्स आहेत कशाचे, AAS चे. फर्स्ट ऍज अ लाईट सोर्स, तो कोणता असणार आहे, हॅलो कॅथोड लॅम्प. ओके, देन ॲटम सेल ॲटोमायझर, मोनोक्रोमॅटर. Then fourth, a detector and read out the cell or read out the device. आता थिअरी काय असणार आहे, जे मग सांगितल्याप्रमाणे हॅलो कॅथोड लॅम्प, नेबुलायझर म्हणजे तुमचे सॅम्पल्स करून त्यात फक्त मिस्ट फॉर्म पुढे स्प्रेड करायचे आणि बाकीचे हेवी मटेरियल असेल किंवा हेवी
स्पॉट असतील किंवा हेवी ड्रॉपलेट्स असतील ते काय करायचे, रिड्यूस करायचे किंवा त्यातून कमी करायचे. देन ॲटोमायझर, मोनोक्रोमॅटर, डिटेक्टर. ओके, आता ऍक्च्युली वर्क कसं करणार आहे. फर्स्ट नेबुलायझर, म्हणजे नेबुलायझर म्हणजे काय होणार आहे, तुमचं सॅम्पल सेक करणार आहे. ओके, ते कुठे जाणार आहे, तुमचं ॲटोमायझेशन मध्ये जाणार आहे. ओके, लाईन सोर्स काय असणार तुमचा, हॅलो कॅथोड लाईन सोर्स असणार आहे, तिथून तुमची लाईट पास होणार आहे ऑटोमायझेशन मध्ये. ओके, आणि इथं काय असणार, तुमच्या ऑटोमायझेशनला फ्लेम असणार आहे. त्या फ्लेम तुमचे सॅम्पल जे ॲटम्स असतील किंवा काय होणार आहेत, व्हेपराइज होणार आहेत. आणि ते एक स्पेसिफिक वेवलेंथ किंवा स्पेसिफिक काय करणार आहे, रेस प्रोड्यूस करणार आहे. आणि ती रेस कुठे जाणार आहे, मोनोक्रोमॅटरला. मोनोक्रोमॅटर मधून त्या डिफरंट वेव्स तयार होणार आहेत. ओके, आणि तुम्हाला कोणते एलिमेंट डिटेक्ट करायचे तेच फक्त पुढे पास करणार आहे. मोनोक्रोमॅटरचं फंक्शन आहे डिटेक्टर आणि रीड आउट. Schematic diagram of a double AS, atomic absorption spectrophotometer. Then diagram of the double AS. Okay. फ्लो. ओके, होणारा मिक्सिंग चेंबर त्यालाच काय म्हणतो आपण, नेब्युलायझर. ओके, ते नेब्युलायझर मध्ये आल्यानंतर किंवा मिक्सिंग चेंबर मध्ये आल्यानंतर ऍज अ मिस्ट फॉर्म, म्हणजे एकदम बारीक ड्रॉपलेट जे असतील ते काय जाणार आहेत, पुढे वर जाणार आहेत. आणि बाकी जे हेवी ड्रॉपलेट असतील किंवा त्याचं वेट जास्त आहे ते काय राहणार आहेत, रिड्यूस होणार ऍज अ कंटेंट स्टेट. ओके, म्हणजे तिथून काय होणार आहेत, ते रिड्यूस होणार किंवा बाहेर पडणार आहेत. आता ते मिक्सिंग चेंबर मध्ये पुढे गेल्यानंतर त्यात काय होणार आहे, तुमचं फ्युअल गॅस. ओके, मिथेन गॅस होता. ओके, आता ह्याच्यामध्ये काय, तुमचा ऑक्सिडायझिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईड गॅस किंवा फ्युअल, हे 3 गॅस तुमचे काय होणार, मिक्स होणार आहेत. कशामध्ये, मिक्सिंग चेंबर मध्ये विथ मिस्ट सॅम्पल, म्हणजे जे बारीक ड्रॉपलेट असतील त्या बारीक ड्रॉपलेट मध्ये काय तुमचे फ्युअल गॅस प्लस ऑक्सिडायझिंग गॅस हे काय होणार आहेत, मिक्स होणार आहेत. ओके, ते मिक्स झाल्यानंतर ऍज अ सील्ड बर्नर, त्या बर्नर मधून काय जाणार आहेत, ते स्प्रेड होणार आहेत. ओके, फ्लेमवर स्प्रेड झाल्यानंतर ते बर्न होऊन काय करणार आहेत, स्पेसिफिक वेवलेंथ त्यातनं प्रोड्यूस करणार आहे. आणि स्पेसिफिक वेवलेंथ प्रोड्यूस होत असताना त्यातनं हॅलो कॅथोड लॅम्प काय होणार आहेत, पास होणार आहेत. ओके, कशातून, तुमचे जे सॅम्पलचे ड्रॉपलेट्स आहेत विथ मिक्स ऑफ फ्युअल गॅस किंवा ऑक्सिडायझिंग गॅस हे काय होणार, तुमच्या फ्लेमवर स्प्रेड होणार आहेत. आणि ते फ्लेमवर स्प्रेड झाल्यानंतर ओके, त्या एक स्पेसिफिक वेवलेंथ प्रोड्यूस करणार आहेत. ओके, आणि ते स्पेसिफिक वेवलेंथ प्रोड्यूस करत असताना त्यातनं हॅलो कॅथोड जी लॅम्प आहे, ओके, त्यातनं काय होणार आहे, पास होणार आहे तुमच्या सॅम्पल मधनं. तुमचे सॅम्पल ॲटोमाचे असतील किंवा वेपराइज फॉर्म मध्ये असतील त्यातून तुमचे हॅलो कॅथोड लॅम्प काय होणार आहे, पुढे पास होणार आहे. ओके, देन ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन. आता इथे काय होणार आहे, सिल्ट. जेवढी तुम्हाला स्पेसिफिक वेवलेंथ आहे तेच फक्त सिल्ट मधून पुढे पास होणार आहे. कुठं, मोनोक्रोमॅटरला. आता मोनोक्रोमॅटर मध्ये काय होणार आहे, डिफरंट एलिमेंटचे. ओके, आता हे जे सॅम्पल आहे, ओके, हे जे सॅम्पल कसं आहे, अननोन सॅम्पल आहे, ह्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे एलिमेंट्स प्रेझेंट असणार आहेत. ओके, म्हणून आपल्याला फक्त इथं काय करायचं आहे, ओनली वन एलिमेंट डिक्टेट करायचं आहे. ओके, फक्त एकच एलिमेंट आपल्याला डिक्टेट करायचं आहे. या अननोन सॅम्पल मध्ये 8 ते 10 एलिमेंट प्रेझेंट असतील. ओके, इनऑर्गॅनिक असतील, ऑर्गॅनिक असतील. ओके, हे जे सगळे एलिमेंट असतील ते फ्लेमवर स्प्रेड होणार, हॅलो कॅथोड लॅम्प त्यातनं पास होणार, सील मधून ते पुढे पास होणार. फक्त मोनोक्रोमॅटर मध्ये काय राहणार आहे, जे आपले एलिमेंट डिक्टेट करायचं आहे. ओके, जे आपण स्टँडर्ड सुरुवातीला आपण काय केलेलं, कॅलिब्रेशन केलेलं आहे डबल एस ला. ओके, तोच एलिमेंटची वेवलेंथ इथं काय होणार आहे, पुढे पास होणार आहे कुठं, डिटेक्टरला. आणि डिटेक्टर काय करणार आहे, त्या वेवलेंथचा ऍज अ डिजिट फॉर्म मध्ये कन्वर्ट करून तो कुठं पाठवणार आहे, इंडिकेटेड डिव्हाइस, म्हणजे तुमचा लॅपटॉप किंवा तुमचं कॅम्प्युटर असेल. ओके, हा तुमचा बेसिक स्ट्रक्चर असणार आहे डबल एअरचं. ओके, फर्स्ट सॅम्पल फ्लो. हे तुमचे सॅम्पल असणार आहे ते अननोन सॅम्पल असणार आहे. तुमचं वॉटर्स असेल, तुमचं रिव्हर असेल, किंवा तुमचे कुठलेही एखादं कारखान्याचं रॉ मटेरियल असेल, किंवा कारखान्याचं एखादं वॉटर असेल, तर ते काय करणार आहे, आपण डिटेल्स घेऊ शकतो. त्यातलं सॅम्पल फ्लो. आता यात काय असणार आहे, डिफरंट टाईपचे एलिमेंट प्रेझेंट असणार आहे कशामध्ये, सॅम्पल मध्ये.
मग त्या सॅम्पल सक केल्यानंतर त्याचं कशात फॉर्म होणार आहे, ऍज अ मिस्ट फॉर्म, म्हणजे एकदम बारीक ड्रॉपलेट्स तयार होणार आहेत. आणि ते कुठे जाणार आहेत, मिक्सिंग चेंबरमध्ये. आणि जे हेवी ड्रॉपलेट्स आहेत, ओके, ते कुठे जाणार आहेत, कंटेन स्टेटमध्ये. तिथून काय होणार आहे, ते आउटलेट म्हणजे परत ते बाहेर येणार आहे. आता हे पुढे गेल्यानंतर ह्याच्यामध्ये काय राहणार आहे, फ्युअल गॅस प्लस ऑक्सिडायझिंग गॅस हे काय होणार आहे, मिक्स होणार आहे. किंवा तुमचा नायट्रस ऑक्साईड हे पण काय राहणार आहे, मिक्स होणार आहे कशामध्ये, तुमच्या मिस्ट फॉर्म मध्ये. आणि हे सर्व कुठे जाणार आहे, तुमच्या सिल्क बर्नर किंवा फ्लेमला काय राहणार आहे, स्प्रेड होणार. फ्लेमला स्प्रेड झाल्यानंतर ओके, त्याचं रूपांतर कशात होणार आहे, ऍज अ ऍटम किंवा ऍज अ वेपर फॉर्म मध्ये होणार आहे. आणि ते वेपर फॉर्म मध्ये झाल्यानंतर ते काय करणार आहे, स्वतः एक वेवलेंथ प्रोड्यूस करणार आहे. ती वेवलेंथ प्रोड्यूस होत असताना त्यातनं हॅलो कॅथोड लॅम्प काय राहणार आहे, पास होणार आहे. ओके, पास झाल्यानंतर त्याची वेवलेंथ काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ती कुठे जाणार आहे, पुढे सीटला, म्हणजे ऍटॉमिक ऍब्सॉर्प्शन. ते स्वतः काय करणार आहेत, ऍटम ऍब्सॉर्ब करणार आहेत, काय, हॅलो कॅथोड लॅम्प. ते पुढे सीटला जाणार आहे. आणि मोनोक्रोमॅटर काय करणार आहे, जे आपले एलिमेंट डिटेक्ट करायचे आहेत तोच एलिमेंटची वेवलेंथ फक्त पुढे पास करणार आहे. आणि बाकीच्या जे वेवलेंथ असतील ते काय करणार, फक्त ऍब्सॉर्ब करणार आहे. आणि ती वेवलेंथ कुठे जाणार आहे, पुढे डिटेक्टरला. डिटेक्टर काय करणार आहे, ती जी वेवलेंथ आहे त्याचं कन्व्हर्जन कशात करणार आहे, इंडिकेटेड डिव्हाइस, ओके, की जेणेकरून आपल्याला ती रिडिंग करता येईल. इंडिकेटेड डिव्हाइस. देन पार्ट्स ऑफ डबल एस. आता कुठले कुठले पार्ट्स आहेत, लाईट सोर्स, हॅलो कॅथोड लॅम्प आर द मोस्ट कॉमन. radiation source in a double S. Okay, it contains tungsten anode and a hollow cylindrical cathode made of the element to be determined. These are sealed in a glass tube filled with an inert gas, neon and argon. आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही काय असणार आहेत, प्रेझेंट. मॅडम तो पीसी बंद केला काय? हॅलो, आवाज येते सर्वांना? हॅलो, हॅलो, SCR 17. हॅलो, हॅलो, हा येतोय सर आवाज. येतोय सर. ओके, आहे मॅडम. ठीक आहे. हॅलो कॅथोड लॅम्प त्याचं फंक्शन काय, सेल्फ अब्सॉर्प्शन अँड सेल्फ रिव्हर्सल. इट इज ग्रेटेस्ट करंट प्रोड्यूस्ड and increase the number of unexcited atoms in the cloud. The unexcited atoms in turns are capable of absorbing radiation emitted by the excited ones. This self-absorption leads to lowered intensity, particularly at the center of the emission band. This one and up brooding. Pressure brooding caused by collision with identical atoms. आता ऍटॉमिक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोपोमीटर म्हणजे ऍब्सॉर्प्शन ऍटॉमिक हे काय म्हटलं जाते, किंवा जे हॅलो कॅथोडची लॅम्प आहे, ओके, ते स्वतः काय करते, ऍब्सॉर्प्शन करते. तुमचे जे एलिमेंट्स असतील ते काय होणार आहेत, बर्न होणार आहेत. ओके, फ्लेमला ते बर्न झाल्यानंतर स्वतः काय करणार आहेत, एक वेवलेंथ प्रोड्यूस करणार आहेत. आणि ती जी वेवलेंथ करणार प्रोड्यूस ती काय करणार, हॅलो कॅथोड लॅम्प ऍब्सॉर्ब करून काय होणार आहेत, सीलला पास होणार आहे. ओके, त्यामुळे त्याचं काय, ऍटॉमिक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोपोमीटर. The next, monochromator. Monochromator are used to disperse the radiation according to the wavelength. Okay,
दे आर टू टाइप्स, प्रिझम ऑर ग्रेटिंग. दोन टाईपचे मोनोक्रोमॅटर आपण यूज करतो. एकतर ते प्रिझम असेल किंवा ग्रेटिंग असेल. शक्यतो आपलं जे स्पेक्ट्रोपोटोमीटर असेल किंवा WS असेल त्यातलं शक्यतो प्रिझम हे काय जास्त प्रमाणात यूज केलेलं आहे. प्रिझम. ओके, तुम्ही त्या डायग्राम मध्ये बघू शकता. ॲज अ प्रिझम लाईक स्ट्रक्चर, कॉटास मटेरियल इज यूज टू मेकिंग प्रिझम ॲज कॉटास इज ट्रान्सफर्ड ओव्हर द एंटायर रिजन. आता ह्यातनं जी लाईट प्रोड्यूस होते, ओके, ते डिफरंट लाईट प्रोड्यूस होते. समजा एक लाईट, व्हाईट लाईट जर तुम्ही प्रोड्यूस केली, ओके, त्यातनं रेड, व्हायलेट, ब्ल्यू, रेड हे काय आहेत लाईट प्रोड्यूस होणार आहेत. ओके, सिंगल लाईट जर त्यात प्रोड्यूस केली किंवा सिंगल लाईट जर तुम्ही पास केली तर पुढं डिफरंट वेव्स किंवा डिफरंट मोनोक्रोमॅटर हे काय राहणार लाईट प्रोड्यूस करणार आहे. मग ती रेड असेल, व्हायलेट असेल, ब्ल्यू असेल, रेड असेल. ओके, या डिफरंट टाईपचे वेवलेंथ प्रोड्यूस होणार आहेत. कशातून? प्रिझम मधून. Then parts of double S monochromator. This is a very important part of a double S spectrophotometer. It is used to separate out all the thousands of lines. Okay, जे लाईट प्रोड्यूस होणार आहेत, thousands of light. त्यातली फक्त तुम्हाला जी एलिमेंट रिक्वायरमेंट आहे तीच फक्त लाईट काय करणार आहे पुढे पास करणार आहे. बाकीचे सगळे लाईट काय करणार आहे स्वतः ऍब्झॉर्ब करणार किंवा रिफ्लेक्ट करणार. A monochromator is used to select the specific wavelength of a light which is absent sample and to exclude the specific light in presence of other. तुम्ही जे सुरुवातीला एखादा एलिमेंट सिलेक्ट करणार आहे त्याचे डिफरंट टाईपचे वेव्स आहेत किंवा स्टँडर्ड सोल्युशन आहे. ओके, तर सुरुवातीला काय करतो फक्त एक स्पेसिफिक एलिमेंट सेट करतो किंवा एखाद्या स्पेसिफिक वेवलेंथ एखाद्या स्पेसिफिक एलिमेंटसाठी तीच एलिमेंट फक्त मोनोक्रोमॅटर पुढे पास करणार. ओके, कुठं? डिटेक्टरला. Then next, detector. The light selected by the monochromator is directed onto a detector. जी मोनोक्रोमॅटर पासून लाईट पास होते ते डायरेक्ट कुठे येते तुमच्या डिटेक्टर कडे. इथे टिपिकली फोटो मल्टिप्लाइड टू whose function to convert a light signal into electrical signal, okay, proportional to a light intensity. The processing of electrical signals is fulfilled by a signal amplifier. The signal could be displayed to read out or further fed into a data station for a printout by the further feed into data station requested for a format. Okay, जे मोनोक्रोमॅटिक पासून लाईट तुमची पास होते, ओके, ते कुठे जाणार आहे डायरेक्ट तुमच्या डिटेक्टर जाणार आहे. टिपिकल फॉर्म आहे फोटो मल्टिप्लायर आणि त्याचं कन्वर्जन कशात होणार आहे ऍज अ इलेक्ट्रिकल सिग्नल किंवा ऍज अ डिजिट फॉर्म मध्ये त्याचं काय होणार आहे कन्वर्जन होणार आहे की जेणेकरून आपण ते रीड आउट करू शकतो किंवा त्याची प्रिंट आउट काढू शकतो. ओके, फॉर अ डिटेक्टर. Then parts of a AAS nebulizer. Suck of liquid sample at a controlled rate. म्हणजे एका स्पेसिफिक रेट नुसार ते काय करणार आहे सॅम्पल तुमचं सक करणार आहे. कोण? नेब्युलायझर. क्रिएट अ फाईन एरोसियल स्प्रे फॉर इंट्रोडक्शन इनटू फ्लेम. एकदम बारीक जसं सॅन्ड सीलचे जसं साईज असते त्या पद्धतीने काय राहणार आहे स्प्रेइंग होणार आहे. ओके, क्रिएट अ फाईन एरोसियल स्प्रे फॉर ए इंट्रोडक्शन टू इंटू फ्लेम. आणि ते जे बारीक स्प्रे किंवा एरोसेल जे स्प्रे असणार आहे ते कुठे स्प्रेड करणार आहे तुम्ही फ्लेमवर स्प्रेड करणार आहे. आणि मिक्स द एरोसेल अँड फ्युल अँड ऑक्सिडंट थ्रूली फॉर इंट्रोडक्शन इंटू फ्लेम. त्याच्याबरोबर काय राहणार आहे तुमचा जो गॅस असणार आहे किंवा फ्युल असणार आहे काय होणार आहे त्या एरोसेल ड्रॉपलेट्स मध्ये काय होणार आहे मिक्स होणार आहे. ओके, त्या नेब्युलायझर मध्ये.
किंवा नेबुलायझर चेंबर, त्याला काय म्हणतो आपण दुसरा मिक्सिंग चेंबर. देन ऍप्लिकेशन. आता डबल एस आपण कुठे करू शकतो? ओके, क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ एलिमेंट, then simultaneous elemental analysis, clinical analysis of biological fluids such as urine and blood. बायोलॉजिकल मध्ये आपण पण यूज करू शकतो फॉर युरिन अँड ब्लड साठी. एन्व्हायरमेंटल अनालिसिस, अनालिसिस ऑफ रिव्हर वॉटर, इंडस्ट्रियल वेस्ट, सी वॉटर, ड्रिंकिंग वॉटर किंवा एअर एटसेट्रा. यातले डिफरंट एलिमेंट्स आहेत ते आपण डिटेक्ट करण्यासाठी आपण यूज करू शकतो. फार्मास्युटिकल अनालिसिस, डिटर्मिनेशन ऑफ मेटॅलिक एलिमेंट, ओके, copper, zinc, nickel in a food industry, determination of a lead in a petrol, diethyl lead and tetraethyl lead. This is the application of a double AS. Qualitative or quantitative analysis of a element, then simultaneously element analysis, clinical analysis of a biological fluid such as urine and blood, okay, environmental analysis for river water, industrial waste, sea water, drinking water, air, etc. Then pharmaceutical analysis, determination of metallic element किंवा lead in petrol. यामध्ये आपण काय करू शकतो? डबल एस चा यूज करू शकतो. Then next, डबल एस हे इक्विपमेंट आहे, तुम्ही बघू शकता. ओके, जे खाली बॉटल आहे ते काय असते? सॅम्पल आपण रन करू शकतो. ओके, आणि जी तुम्हाला जी लाईट दिसते तिथे काय असणार? तुमचा सेकंडला असणार नेबुलायझर आणि तुमचा लाईट सोर्स असणार आहे. ओके, आणि इथून काय राहणार? तुमची फ्लेम जे असणार ती प्रोड्यूस होणार आहे. आणि इथं लेफ्ट साइडला काय असणार आहे? ऑन ऑफचं बटन असणार आहे. सध्या आपल्या डिपार्टमेंटला डबल एस म्हणजे फक्त फ्लेम पोटोमीटर आहे, स्पेक्ट्रोपोटोमीटर आहे. फक्त डबल एस आता आपल्या डिपार्टमेंटला नाही. ते पण आपण काय केलं आता सध्या ऑर्डर केली आहे, पर्चेसिंग ऑर्डर आपण केलेली आहे डबल एची. हे इक्विपमेंट जे आहे ते कॉस्टली आहे. ओके, ह्याची प्राइस 10 लाख 10 लाख त्याची प्राइस आहे डबल एची. तिथून पुढे त्याची क्वांटिटी किंवा त्याचं रेट्स कसे असतील किंवा ती एलिमेंट किती डिटेक्ट करते ह्याच्यावर पण त्याची रेट डिपेंड्स आहे. मिनिमम त्याची प्राइस 10 लाख आहे, 10 लाख पर प्राइस. SR55018 म्यूट करायचं आहे. हॅलो, यस सर. म्यूट करा, म्यूट. आवाज येतो सगळीकडे. हे जे आपलं प्रॅक्टिकल आहे, ओके, हे थर्ड प्रॅक्टिकल आहे. ओके, फर्स्ट प्रॅक्टिकल आपण प्रिन्सिपल्स ऑफ ए स्पेक्ट्रोफोटोमीटर, सेकंड principles of a flame photometer, and today we'll discuss principle of atomic absorption spectrophotometer, in short AAS. ओके, त्याला काय म्हणायचं? डबल एस, atomic absorption. म्हणजे ह्याच्यामध्ये हे तुमचे ॲटम्स आहेत ते काय करणार आहेत? स्वतः ॲटॉमिक ऍब्झॉर्ब करणार आहेत. काय? तुमचे वेवलेंथ किंवा तुमचे जे रेज असतील ते काय करणार आहेत? स्वतः जे तुमचे ॲटम्स असतील किंवा वेपराइज असतील, तुमचे एखादा अननोन सॅम्पल असेल त्यातले तुमचे ॲटम किंवा वेपराइज फॉर्म मध्ये असतील, ते काय करणार आहेत? स्वतः ऍब्सॉर्ब होणार आहेत. कशामध्ये? हॅलो कॅथोड लॅब मध्ये. ओके, त्यामुळे काय? ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपिक, इन शॉर्ट AAS. The element being determined must be reduced to the elemental state, vaporized and imposed in the beam of the radiation in the source. तुमचे सॅम्पल असेल ते फर्स्ट कुठल्या फॉर्म मध्ये जाणार आहे? वेपराइज्ड. आणि ती इम्पोज कशा होणार आहे? तुमच्या बीम नुसार त्या फ्लेमवर इम्पोज होणार आहे. देन ऍब्सॉर्प्शन ऑफ EMR, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, UV विजिबल.
युव्ही म्हणजे काय, अल्ट्रावेज, आणि विजिबल म्हणजे विजिबल स्पेक्ट्रम, की जे आपण आपल्या नेकड आयजने बघू शकतो. बाय न्यूट्रल ॲटम इन अ गॅसियस स्टेट, त्याच्यामध्ये काय राहणार, तुमच्या गॅसियस स्टेट राहणार आहे. सेम प्रिन्सिपल ॲज अ मोलिक्युलर इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी, बट सॅम्पल होल्डिंग इक्विपमेंट अँड स्पेक्ट्रा आर ए डिफरंट. आता इथे खाली डायग्राम बघू शकतो. सॅम्पल, सिलेक्टर, डिटेक्टर, सिग्नल प्रोसेसर किंवा रीडआउट. then 4 compartment किंवा 4 components. First, light source, mostly used a halocathode lamp. Okay. Second, an atom cell monochromator detector, read out the cell किंवा read out the device. तर फ्लेम पोटोमीटर असेल किंवा स्पेक्ट्रोपोटोमीटर असेल, त्या तुमचं ॲटोमायझर किंवा मोनोक्रोमॅटर डिटेक्टर हे काय असणार आहे, सेम कंपाऊंड असणार आहे. ओके, फक्त एलिमेंट वेगळं असणार. आता ह्याच्यामध्ये फक्त ऍडिशनल कुठला आहे, इट इज अ हॅलोकॅथोड लॅम्प, इट्स अ लाईट सोर्स. आणि हेच लाईट काय करणार आहेत, तुमचे जे ऍटम असतील ते स्वतः ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन करणार आहेत. लाईन सोर्स, नेबुलायझर, ऍटोमायझेशन, मोनोक्रोमॅटर डिटेक्टर आणि रीड आउट. फर्स्ट सॅम्पल, तुमचे जे अननोन सॅम्पल असणार आहे तुम्ही रन करायचं आहे. आता अननोन सॅम्पल म्हणजे डिफरंट टाईपचे इलिमेंट, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, हे काय असणार आहे, प्रेझेंट राहणार आहेत. ओके. आणि फर्स्ट ह्या डबल एस मध्ये तुम्हाला फक्त एकच इलिमेंट ऍट ए टाइम डिटेक्ट करू शकता. असं नाही की एका वेळी तुम्ही अनेक इलिमेंट डिटेक्ट करू शकता. ओके. फ्लेम असू दे किंवा स्पेक्ट्रोपोटोमीटर असू दे किंवा फ्लेम पोटोमीटर किंवा डबल एस असू दे. ओके. या तिन्ही इक्विपमेंटला ऍट ए टाइम एकच इलिमेंट तुम्ही काय करू शकता, डिटेक्ट करू शकता. असं नाही की डबल एस मध्ये तुम्ही ऍट ए टाइम 3 एलिमेंट डिटेक्ट करताय किंवा 4 एलिमेंट डिटेक्ट करताय. कोणताही इक्विपमेंट असेल त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ऍट ए टाइम एकच एलिमेंट काय करायचं, डिटेक्ट करू शकता. आता इथं सॅम्पल दिलेला आहे, आता सॅम्पलमध्ये डिफरंट टाईपचे एलिमेंट प्रेझेंट असतील, ते ऑर्गॅनिक असतील, इनऑर्गॅनिक असतील. ओके. तर फर्स्ट सॅम्पल रन करायच्या आधी, अननोन सॅम्पल रन करायच्या आधी फर्स्ट काय करायचं, तुमचे जे एलिमेंट असेल ते पहिला काय करायचं, सेट करायचं. तुम्ही कोणते एलिमेंट काय करणार, डिटेक्ट करणार आहे ते सेट केल्यानंतर त्याचे स्टँडर्ड प्रिपेअर करायचे. डिफरंट टाईपचे स्टँडर्ड, मिनिमम 5 स्टँडर्ड रिक्वायरमेंट आहे. ओके. ते 5 स्टँडर्ड डिफरंट कॉन्सन्ट्रेशन, 10, 20, 30, 40, 50. ओके. याची डिफरंट टाईपचे कॉन्सन्ट्रेशन आहे, हे काय करायचे, पहिला या डबल एस ला रन करायचे. हे रन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, एक स्टँडर्ड ग्राफ भेटेल. स्टँडर्ड ग्राफ भेटेल कशाचा, तुमच्या स्टँडर्ड सोल्युशनचा. तुम्हाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन नोन आहे. तुम्ही जे सॅम्पल, तुम्ही जे स्टँडर्ड रन करणार आहे त्या प्रत्येक कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला काय असणार आहे, नोन असणार आहे. तुमचा तो ग्राफ हा काय असणार आहे, स्टँडर्ड कर्व असणार आहे. मग नेक्स्ट तुम्ही काय करायचं, तुमचं सॅम्पल रन करायचं आहे. कोणतं सॅम्पल, अननोन सॅम्पल, की तुम्हाला त्यात माहित नाही की किती एलिमेंट प्रेझेंट आहे किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. आता सॅम्पल रन केल्यानंतर ते काय करणार आहे, फर्स्ट सक करणार आहे. ओके. सक केल्यानंतर ते कुठे जाणार आहे, मिक्सिंग चेंबर मध्ये जाणार आहे. आणि एकदम बारीक ड्रॉपलेट्स ऍज अ मिस्ट फॉर्म असेल किंवा वेपराईज फॉर्म असेल तेच फक्त ड्रॉपलेट पुढे जाणार. आणि जे हेवी ड्रॉपलेट्स असतील किंवा त्यांचं वेट जास्त आहे ते काय राहणार आहेत, फक्त रिड्यूस होणार आहेत किंवा त्यातनं कंडेन्स स्टेट मधून बाहेर येणार आहे. आता ते ड्रॉपलेट पुढे गेल्यानंतर त्याच्यामध्ये फ्युएल गॅस किंवा ऑक्सिडायझिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईड हे काय राहणार आहेत, मिक्स होणार आहेत. कशामध्ये, तुमचे ते सॅम्पल असेल वेपराईज फॉर्म मध्ये असतील किंवा एकदम बारीक ड्रॉपलेट असतील त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे. ते सॅम्पल पुढे कुठे जाणार आहे, सीड बर्नरला, आणि तिथून पुढं फ्लेमवर ते स्प्रेड होणार आहे. ओके. फ्लेमवर स्प्रेड झाल्यानंतर तुमचा हॅलो कॅथोड लॅम्प तिथनं पास होणार आहे, ती लॅम्प. ओके. त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह हातून रेस काय होणार, पास होणार आहे. आणि पास झाल्यानंतर पुढे काय राहणार आहे, सीलला. सील काय करणार आहे, फक्त ऍज अ स्पेसिफिक एलिमेंट फक्त पुढे पास करणार आहे. ओके. आता फ्लेम मधून डिफरंट टाइप्स किंवा डिफरंट रेस काय राहणार आहेत, प्रोड्यूस होणार आहेत. त्या सगळ्या रेस आपल्याला काय राहणार आहेत, नेसेसरी नाहीत. फक्त एकच जी रिक्वायरमेंट आहे तीच फक्त काय करणार आहे, सील पुढे पास करणार आहे. आता मोनोक्रोमॅटरचं काय फंक्शन आहे, जी एखादी लाईट पास होते त्या पास लाईट काय करणार आहे, डिफरंट वेव्स किंवा डिफरंट वेवलेंथ काय करणार आहे, तो तयार करणार आहे. समजा एखादी व्हाईट लाईट जर पास झाली तर त्यातनं डिफरंट टाईपचे कलर्स काय करणार, प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे डिफरंट टाईपचे वेवलेंथ प्रोड्यूस होणार आहे.
कशातून? मोनोक्रोमॅटर पासून. आपण जे एलिमेंट सेट केलाय तोच एलिमेंट किंवा त्याच एलिमेंटची वेवलेंथ काय करणार? पुढे पास होणार आहे कुठं? डिक्टेटरला. आणि डिक्टेटर काय करणार आहे? त्या वेवलेंथचं कन्वर्जन कशात करणार आहे? डिजिट फॉर्म मध्ये. आणि ते कुठं पाठवणार आहे? इंडिकेटेड डिव्हाइस किंवा तुमचं कॅम्प्युटर असो किंवा लॅपटॉप. ओके. आणि इथं काय करणार तुम्हाला? त्या एलिमेंटचं, फॉर एक्झाम्पल निकेल असेल, कॅल्शियम असेल, हे काय करणार आहे? तुम्हाला इथं शो करणार आहे. त्या एलिमेंटची स्पेसिफिक रिडिंग किती आहे किंवा त्या सॅम्पलमध्ये किती पर्सेंटेज आहे ते. ओके. हे झालं डायग्राम. ओके. देन पार्ट्स, लाईट सोर्स, हॅलो काहीतरी लॅम्प, देन मोनोक्रोमॅटर, प्रिझम किंवा ग्रेटिंग. दोन टाईपचे मोनोक्रोमॅटर असतात, एक प्रिझम किंवा ग्रेटिंग. म्हणजे मोनोक्रोमॅटचं काय फंक्शन आहे? तुमचे एक लाईट त्यात पास होते तर त्या लाईटचे काय डिफरंट वेवलेंथ किंवा डिफरंट वेज नुसार ते काय लाईट पुढे पास होते. देन मोनोक्रोमॅटर, डिटेक्टर, नेबुलायझर. नेबुलायझर मग काय राहणार? तुमचं सॅम्पल सक करणार आहे. सक अप लिक्विड सॅम्पल इन कंट्रोल्ड रेट, क्रिएट अ फाईन एरोसिल स्प्रे इन इंट्रोडक्शन इंटू फ्लेम. मिक्स द एरोसिल, त्याच्यामध्ये काय राहणार आहे? तुमचं फ्युएल मिक्स होणार आहे आणि ऑक्सिजन थ्रूली इंट्रोडक्शन इंटू फ्लेम. आणि ते एका कॉन्स्टंट फ्लो मध्ये ते फ्लेमवर काय राहणार आहे? स्प्रेड राहणार आहे. इन ऍप्लिकेशन त्याचा आपण यूज करू शकतो डबल एचा. qualitative analysis of element, simultaneous element analysis, clinical analysis of biological fluid such as urine किंवा blood, environmental analysis, river, industrial waste असेल, sea water, drinking water किंवा air, etc. Pharmaceutical analysis किंवा metallic analysis, food industry असेल किंवा determination of lead in petrol. ओके. ह्या डिफरंट मध्ये आपण डबल एस यूज करू शकतो. ओके. हे अशा प्रकारचे डबल एस असते. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही डिफरंट कळणार नाही की सॅम्पल कुठं रन करायचं. ओके. हे सगळे इनबिल्ड असणार आहे. ओके. नेबुलायझर म्हणा, पर तुमचं त्यात मिक्सिंग चेंबर, पर डिटेक्टर, सिल्ट असेल, नेबुलायझर, मोनोक्रोमॅटर, हॅलोकॅथोड लॅम्प, हे सगळं काय असणार आहे? त्यामुळे तुम्हाला फक्त ओव्हरलुक फक्त करायचं की डबल एस असं असते. हे काय असते? एक स्पेसिफिक चेंबर मध्ये आपण काय करायचं? ह्याचा इक्विपमेंट सेट करायचं असते. ओके. ह्याला रूम टेम्परेचर फक्त 30 डिग्री सेल्सिअस हे काय लागतं? कॉन्स्टंट टेम्परेचर लागतं. ओके. थँक्यू फॉर युअर पेशन्स. ठीक आहे. कुणाला काय डबल एस मध्ये म्हणजे क्युरियस असतील किंवा काय समज नसेल, कुठल्या एखादं पार्ट्स असेल किंवा एखादं कॉम्पोनंट असेल, त्या कॉम्पोनंटचे फंक्शन समज नसेल किंवा त्याचं काय वर्क आहे हे समज जर नसेल तर तुम्ही चॅट बॉक्स किंवा अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. हॅलो. सर मग आवाज होते का? SR5. हॅलो.
आवाज येतो सर्वांना? येस सर, नो, हॅलो. येस सर. काय कुणाला क्युरियस आहेत का डबल एस मध्ये? कुणाला काय समजलं नाही? तर हे जे डबल एस आहे त्या इन्स्ट्रुमेंट काय केलं आपल्या कॉलेजने आता ते मागवलेलं आहे. ओके, किंवा त्याची परचेस ऑर्डर दिलेला आहे. तर आपल्या कॉलेजमध्ये इन्स्ट्रुमेंट येईल त्याला तुम्हाला ते समोर प्रत्यक्ष जे आहे तर तुम्ही स्वतः त्या डबल एस तुम्ही सॅम्पल अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला ते काय राहणार आहे, क्लिअरली अंडरस्टँडिंग राहणार आहे की सॅम्पल रन कसे करायचे आहे, त्याचे स्टँडर्ड कसे रन करायचे. स्टँडर्ड रन केल्यानंतर त्याचा स्टँडर्ड ग्राफ जो आहे, ओके, तुम्ही स्पेक्ट्रोपोटोमीटरला काढला केला थर्ड सेमीटरला असेल बायोकेमला प्रोटीन स्टार्च वगैरे तुम्ही अनालिसिस केल्यानंतर एखादा स्टँडर्ड ग्राफ तुम्ही काढला असेल त्याच पद्धतीने डबल एस ला पण राहणार आहे. आणि नंतर तुमचे अननोन सॅम्पल जे असतील ते तुम्ही रन करायचे आहेत. ओके, सर्वांना समजलं असेल? कोणाला काही क्युरियस असेल तर विचारायचं आहे.